वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत काय? वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा नेमकी कशी करावी? गर्भवती महिला पूजा करू शकतात का? घरच्या घरी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी? वटपौर्णिमेच्या दिवशी ही चूक टाळा, चुकूनही करू नका या चुका, नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा 2026 हा सण अगदी जवळ आलेला आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करावी? वडाला किती फेऱ्या माराव्यात? कोणता नैवेद्य अर्पण करावा? पूजेसाठी कोणते साहित्य लागते? घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा करता येते का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का? अनेक महिला वर्षानुवर्ष वटपौर्णिमेचं व्रत करतात, पण काही छोट्या चुका नकळत घडतात. शास्त्रानुसार या चुका टाळल्या नाहीत तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 ची तिथी, शुभ मुहूर्त, वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत, पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य, वडाला अर्पण करावयाचा नैवेद्य, गर्भवती महिलांनी महत्त्वाची घ्यायची काळजी, घरच्या घरी वटपूजा कशी करावी, चुकूनही करू नयेत या महत्त्वाच्या चुका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा महत्त्वाचा नियम सांगणार आहे जो अनेक महिलांना माहीत नसतो. चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती. वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या तुम्ही गोष्टी केल्या तर नियमाने करा, काही गोष्टी चुकणार नाहीत याची काळजी घ्या. कारण वटपौर्णिमा हा सण आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण पूजा करत असतो. तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी श्रद्धेने व्रत करणाऱ्या सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे सौभाग्य अखंड राहो, घरात सुख समृद्धी नांदो हीच वटवृक्षाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा सांगितली जाते. धार्मिक मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण मिळवले होते. ही घटना वटवृक्षाजवळ घडली होती, म्हणून वटवृक्षाला दीर्घ आयुष्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी करतात. वटपौर्णिमा 2026 नेमकी कधी? अचूक शुभ मुहूर्त कधी आहे? पूजेची वेळ कधी? मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट व्रताची अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य वेळ जाणून घ्या. कारण कोणतेही व्रत पूजा योग्य तिथीमध्ये केली, योग्य वेळेत केली तर त्याचं पूर्ण पुण्यफळ प्राप्त होतं असं सांगितलं आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की वटपौर्णिमा 2026 नेमकी कधी? तर यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा वार सोमवार 29 जून 2026 साजरी केली जाणार आहे. तर सोमवार असल्याने हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे, त्यामुळे व्रताचे महत्त्व वाढलेले आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी प्रारंभ पहाटे 3:06 सुरू होईल आणि 30 जून 2026 3:26 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 रोजी करण्यात येईल. आता अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की पूजा नेमकी कोणत्या वेळी करावी? यावर्षी वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी आहे. या दिवशी सूर्योदय सुमारे 5:25 होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदयानंतर वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. वटपौर्णिमेसाठी सर्वात शुभ वेळ 5:30 ते 11:30 पर्यंत आहे. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. सकाळची वेळ ही देवी देवतांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते, त्यामुळे शक्यतो दुपार होण्यापूर्वी वडाच्या झाडाची पूजा पूर्ण करावी. महिलांनी सकाळी लवकर जाणे शक्य नसेल तर दुपारपूर्वी कोणत्याही वेळी पूजा केली तरी चालते, मात्र संध्याकाळपर्यंत पूजा पुढे ढकलणे टाळावे. वटपौर्णिमेच्या दिवशी केवळ वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे म्हणजे पूजा पूर्ण झाली असं नाही. पूजेमध्ये वापरले जाणारे साहित्य, पूजा करण्याची योग्य पद्धत आणि महत्त्वाचे नियम देखील जाणून घेणं आवश्यक असतं. कारण अनेक महिला नकळत काही चुका करतात, त्यामुळे व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही असं मानलं जातं. म्हणून आता पुढील भागामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते, पूजेचे ताट कसे सजवावे, वडाच्या झाडाजवळ कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात आणि कोणती वस्तू विसरू नये. चला तर मग जाणून घेऊया. वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य. वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य. वटपौर्णिमेची पूजा मनापासून आणि विधीपूर्वक करण्यासाठी सर्व साहित्य आधीच तयार ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अनेक वेळा पूजा सुरू झाल्यानंतर एखादी वस्तू राहिल्याचे लक्षात येते, मग घाई गडबड होते. त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नेमके कोणते साहित्य लागते. सर्वप्रथम पूजेसाठी एक स्वच्छ ताट, पूजा थाळी घ्यावी. हळद, कुंकू, अक्षदा, गंध, फुले आणि हार ठेवावा. विड्याची पाने, सुपारी. त्यानंतर पूजेसाठी लागणारा कलश, तांब्या किंवा पाण्याचे भांडे जवळ ठेवावे. झाडाला अर्पण करण्यासाठी स्वच्छ पाणी किंवा शक्य असल्यास थोडेसे गंगाजल देखील ठेवावे. वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कच्चा सूत, पांढरा दोरा. वडाच्या झाडाभोवती गुंडाळून फेऱ्या मारल्या जातात, त्यामुळे हा दोरा नक्की सोबत ठेवावा. याशिवाय उदबत्ती, अगरबत्ती, कापूर, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, कापसाच्या वाती आणि माचीस जवळ ठेवावे. नैवेद्यासाठी फळे, मिठाई, खारीक, बदाम, नारळ किंवा आपल्या परंपरेनुसार तयार केलेला गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी सुद्धा ठेवू शकता. झाडाला हरभऱ्याची डाळ, गूळ याचा नैवेद्य अर्पण करू शकता. तर ही देखील प्रथा आहे. तसेच सुवासिन महिलांनी वाण देण्यासाठी हळद, कुंकू, बांगड्या, आरसा, रुमाल, फळे किंवा आपल्या परंपरेनुसार इतर वस्तू म्हणजे आंबा देखील ठेवू शकतो. मैत्रिणींनो, साहित्य तर आपण जाणून घेतलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्व साहित्य घेऊन वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करायची. अनेक महिला वर्षानुवर्ष पूजा करतात, पण शास्त्रानुसार योग्य क्रम माहीत नसतो. म्हणून आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत, वडाला पाणी कसे अर्पण करावे, दोरा किती वेळा गुंडाळावा, फेऱ्या किती माराव्यात आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर काय करावे. चला तर मग जाणून घेऊया वडाच्या झाडाची पूजा करण्याची संपूर्ण आणि योग्य पद्धत. वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत. सर्वप्रथम एका विड्याच्या पानावर थोडेसे अक्षदा किंवा तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. या सुपारीला भगवान गणपतीचे स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे. सुपारीला हळद, कुंकू, दुर्वा, फुले, जास्वंदीचं फूल अर्पण करावं. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. गणरायाला नमस्कार करून पूजेची सुरुवात करावी. त्यानंतर सावित्री माता, सत्यवान आणि वटवृक्ष यांचे स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. गणपती पूजन पूर्ण झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा सुरू करायची आहे. सर्वप्रथम वडाच्या झाडाला नमस्कार करावा. त्यानंतर झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करावे. शक्य असल्यास पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून अर्पण करू शकता. नंतर दूध अर्पण करावे. दूध अर्पण करून झाल्यानंतर आणखीन एकदा पाणी अर्पण करावे. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा व्हाव्यात व झाडाच्या खोडावर हलक्या हाताने हळद कुंकू लावावे. फुले, हार अर्पण करावा. दिवा आणि उदबत्ती ओवाळावी. दिव्याचा प्रकाश आणि उदबत्तीचा सुगंध यामुळे पूजेचे वातावरण अधिक पवित्र आणि मंगल होते. यानंतर वडाच्या झाडाला नैवेद्य अर्पण करावा. परंपरेनुसार फळे म्हणजे खास करून आंबा, तर या खोडाभोवती थोडासा आंबा पिळून घ्यायचा आहे. नंतर तेथे ठेवून द्यायचा आहे. पुरणपोळी, खारीक, बदाम, इतर वस्तू, गोड पदार्थ, मिठाई अर्पण करू शकता. पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडाभोवती दोरा गुंडाळणे, प्रदक्षिणा घालणे. वडाच्या झाडाला कच्चा सूत किंवा पांढरा दोरा अर्पण करावा. दोऱ्याचे एक टोक हातात धरून 7 वेळा दोरा वडाला प्रदक्षिणा घालत गुंडाळावा. दोरा गुंडाळताना महिला नकळतपणे एक चूक करतात, तर ती कोणती चूक आहे जी आपल्याकडून नकळतपणे होते हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रदक्षिणा घालताना सुरुवात करावी ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, सत्यवान सावित्री यांचे स्मरण करावे. अनेक महिला वटपौर्णिमेची कथा ऐकत किंवा प्रदक्षिणा पूर्ण करतात. प्रदक्षिणेची संख्या नेमकी किती असावी तर वेगवेगळी असावी. काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 11, तर काही ठिकाणी 108 फेऱ्या वडाला मारण्याची प्रथा आहे. तर आपल्या परंपरेनुसार प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर हात जोडून सत्यवान सावित्री आणि वटवृक्षाला नमस्कार करावा. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.
सत्यवान सावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी. कथा ऐकल्याशिवाय वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण मानलं जात नाही. परंतु मैत्रिणींनो, पूजा करताना काही अशा चुका आहेत ज्या अनेक महिलांकडून नकळत होतात. या चुका व्रताचे पुण्यफळ कमी करू शकतात. आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे. पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि घरच्या घरी वडाची पूजा कशी करावी. हा भाग नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक व्रत करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. घरच्या घरी पूजा करताना ही मोठी चूक करू नका. मैत्रिणींनो, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अनेक महिला नकळत करतात. वडाचे झाड जवळ नसल्याने काही महिला वडाच्या झाडाची छोटी फांदी तोडून घरी आणतात. त्या फांदीची पूजा करतात, परंतु असं करणं टाळावं. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जिवंत वटवृक्षाचं पूजन करतो. वडाच्या झाडामध्ये अखंड सौभाग्याचं प्रतीक आणि स्थैर्य मानलं जातं. जेव्हा एखादी फांदी झाडापासून तोडली जाते तेव्हा ती मूळ वृक्षापासून वेगळी होते. जिवंत वटवृक्षाचं स्वरूप राहत नाही. पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार जुना वाढलेला सुदृढ वड पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. मोठा वृक्ष नसेल तर तुम्ही कोणत्याही निरोगी झाडाची श्रद्धेने पूजा केली तरी चालते, पण झाडाची फांदी तोडून घरी आणणे किंवा झाडाला इजा पोहोचवणे योग्य मानलं जात नाही. तुमच्या परिसरात वडाचं झाड नसेल, प्रकृतीची अडचण असेल, तर तुम्ही अशा वेळी वडाच्या झाडाचं चित्र किंवा छायाचित्र समोर ठेवून श्रद्धेने पूजा करू शकता, प्रार्थना करू शकता आणि वटपौर्णिमेची कथा वाचू शकता. गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करू शकतात, मात्र प्रकृतीची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. जास्त फेऱ्या मारणे किंवा उन्हात जास्त वेळ उभा राहणे टाळावे. आवश्यक असल्यास घरच्या घरी वडाच्या चित्रासमोर श्रद्धेने पूजा केली तरी चालते. मैत्रिणींनो, वटपौर्णिमेची पूजा करताना अनेक महिलांकडून नकळतपणे एक चूक होत असते. अनेकांना याची माहितीही नसते. जेव्हा वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून दोरा गुंडाळला जातो तेव्हा काही महिला 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तो दोरा तोडून किंवा कापून टाकतात. पण ही कृती टाळावी. असं सांगितलं जातं की वडाच्या झाडाभोवती गुंडाळलेला दोरा हा पती पत्नीच्या अखंड नात्याचे, 7 जन्माच्या बंधाचे, सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजा पूर्ण झाल्यानंतर तो दोरा कापू नये किंवा तोडू नये. 7 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर उरलेला दोरा वडाच्या झाडाजवळ तसाच ठेवावा. झाडाला तसाच बांधून ठेवावा. तोडणे, कापणे शुभ मानले जात नाही. म्हणून वटपौर्णिमेची पूजा करताना ही छोटी महत्त्वाची चूक प्रत्येक सुवासिनीने लक्षात ठेवावी. श्रद्धा, भक्ती, पूजा अधिक फलदायी मानली जाते. यामुळे या वर्षी वटपौर्णिमेची पूजा किंवा दोरा गुंडाळताना अजिबात ही चूक करू नका. दोरा तोडू नका, हे लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, व्रताचे खरे फळ केवळ विधीमध्ये नसते, तर श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावनेमध्ये असते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना झाडाचे संरक्षण करा. झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या. मनोभावे प्रार्थना करा, कारण आपण ज्या वटवृक्षाकडून पतीच्या दीर्घ आयुष्याचं आणि कुटुंबाच्या सुख समृद्धी मागत आहोत, त्या वटवृक्षाचा सन्मान करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा शेअर करा आणि मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आपल्या चॅनलवर आपण अशाच धर्म, अध्यात्म, व्रत, उपवास, सण, उत्सव, हिंदू धर्मग्रंथाशी संबंधित नियमितपणे व्हिडिओ घेऊन येत असतो. शेवटी एकच म्हणेन, श्रद्धा असेल, भक्ती असेल आणि मनात विश्वास असेल तर देवाची कृपा नक्कीच प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय